हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक. तर कशात सगळे मजेत ना. तर मागं मी 1-2 केरळाचे व्लॉग टाकले होते. त्याच्यानंतर मी गेले होते गावाकडे. रोहितचं लग्न वगैरे होतं आणि त्या धावपळीमध्ये किंवा तेच व्लॉग टाकण्यामध्ये मी केरळाचे व्लॉग काय टाकलेच नाही. आणि पहिलेचे जे 1-2 व्लॉग होते ते ऑलरेडी एडिट करून ठेवले होते, त्याच्यामुळे त्याचं काय टेन्शन नव्हतं. पण आता ते व्लॉग परत एडिट करायचं आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. पण मी परत घेऊन आली आहे आपल्या केरळामधला दिवस 3रा. पहिला दिवस आम्ही कोचीमध्ये घालवला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही मुन्नारसाठी निघालो. आता आम्ही ऑलरेडी मुन्नारला येऊन पोहोचलो आहोत. काल रात्रीच येऊन पोहोचलो होतो आणि येते आम्ही पूर्ण साईट सीइंग केली. रोडवरती जे पण सगळे पॉईंट्स होते ते पाहिले आणि फायनली आम्ही हॉटेलवरती येऊन चेक इन केलं. आणि आता दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग होतं. हा जो व्लॉग आहे ना तो म्हणजे भन्नाट व्लॉग होणार आहे, कारण की आजच्या दिवशी आम्ही सकाळी 5 वाजता उठून जंगल सफारीसाठी गेलो होतो. बेस्ट सनराईज आम्ही पाहिला. त्याच्यानंतर आम्ही असे 1-2 असे पॉईंट्स बघितले ना जे आम्ही विचार पण नव्हता केला, इतके भारी भारी होते. त्याच्यानंतर आम्ही झिप लाईन केली. लाईफमधला हा पहिला असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे भीती तर वाटत होती, पण त्याच्यापेक्षा एक्साइटमेंट लेवल हे म्हणजे अशी एकदम हाय लेवलला पोहोचली होती आणि भयंकर खूपच भारी एक्सपिरियन्स होता. चला तर मग केरळमधल्या 3ऱ्या दिवसाला पण सुरुवात करूया. काल रात्री आम्ही आलो होतो इथे मुन्नारला. थोडंसं बाहेर वगैरे फिरलो आणि रात्री छान आम्ही डिनर करून झोपून गेलो, कारण की सकाळी लवकर उठायचं होतं. ही जी जंगल सफारी आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी इथे येऊन बुकिंग करावं लागतं. येस, बुकिंग कंपल्सरी आहे. ऑन द स्पॉट तुम्हाला हे नाही भेटत. तर एक लोकेशन असतं, म्हणजे जे तुमचे कॅब ड्रायव्हर वगैरे असतात ते तुम्हाला सांगतातच ऑब्व्हियसली, कारण की त्यांची सेटिंग असते. तर आम्ही आदल्या दिवशी तिथे थांबून त्या लोकेशनवर जाऊन तिथले जे काही असतात एजंट लोक त्यांना आम्ही भेटलेलो. सो त्यांच्याकडे 2 पॅकेज होते. एक होतं 4,000 आणि एक होतं 7,000. 4,000च्या पॅकेजमध्ये ना एक तर होतं सनराईज, सकाळी अर्ली मॉर्निंग सनराईज ते तुम्हाला दाखवणार. त्याच्यानंतर म्हणजे ब्रिटिश खालीन एक ब्रिज आहे, ते ब्रिजवरती ते तुम्हाला घेऊन जाणार. या व्यतिरिक्त 1-2 असे नेचर पॉईंट होते जिथं ते तुम्हाला घेऊन जातात. आणि जे दुसरं पॅकेज होतं ते सनसेटचं पॅकेज होतं, म्हणजे संध्याकाळच्या वेळी ते तुम्हाला घेऊन जातात. आणि त्याच्यामध्ये ते असे बोलले की तुम्हाला ॲनिमल वगैरे दिसू शकतात, त्याच्यामुळे त्याचे रेट थोडेसे जास्त होते. पण आम्ही सनराईज चूज केलेला. 4,000मध्ये तुम्हाला एक जीप आणि एक ड्रायव्हर भेटतो. आधीच तुम्हाला बुकिंग करावं लागतं, ॲडव्हान्स पेमेंट पण त्यांना करावं लागतं. आणि मग ते तुम्हाला हॉटेल वगैरे विचारतात की तुम्ही कुठे थांबलात, आणि मग ते सांगतात की 9-9:30 वाजता तुम्हाला ड्रायव्हरचा फोन येईल. सो आपल्याला 9-9:30पर्यंत वेट करायचा असतो. मग ड्रायव्हरचा फोन येतो की उद्या मी या टायमिंगला इथे येईन, तर तुम्ही रेडी राहा. सो सेम तसं झालं. 9:30 वाजता ड्रायव्हरचा फोन आला आणि सकाळी 5 वाजता आम्ही उठलेलो. 5 वाजता आम्ही छान रेडी वगैरे झालो आणि पिल्लू तर झोपेत होता. सो त्याला आम्ही नाही उठवलं, त्याला पूर्ण झोपेमध्येच आम्ही रेडी केलं, म्हणजे त्याला शूज वगैरे पण घातले. आणि मग 5:30-5:45 वाजता ते भैया आलेले. तिकडनं मग आम्ही जीपमध्ये बसून गेलो. आणि मला वाटतं साधारणतः आम्हाला एक 30 मिनिट तरी लागली त्या लोकेशनवरती पोहोचायला. म्हणजे 6:15-6:30पर्यंत आम्ही तिथे पोहोचलेलो. आणि त्या लोकेशनवर जाईपर्यंत आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती की एक्झॅक्टली काय असणार आहे, कसं असणार आहे वगैरे. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं खूप जास्त गर्दी होती. सर्वच तिथे राहायला आलेले किंवा तिथे जे स्टेला आलेले लोक होते ते सर्वच तिथे आले होते. आणि तुम्ही बघू शकता इथं गर्दी किती जास्त आहे. आणि मग आम्ही वेट करतोय 6:30 वाजले, 7:15 वाजले. मग सर्वांचं असं झालं होतं अरे कधी होणार सनराईज. आणि फायनली मग एक छान अशी गोल्डन रेज आम्हाला दिसली सूर्याची. आणि मग सर्वांचं झालं की अरे होते सनराईज होते. मग सर्वांनी अशी मोबाईल काढून फोटो व्हिडिओ सर्वजण काढत होते आणि आम्ही पण खूप खुश झालेलो. तुम्ही बघू शकता म्हणजे किती सुंदर सनराईज दिसतो ना. म्हणजे आता हे तुम्हाला ऑब्व्हियसली ह्या कॅमेरामध्ये इतकं नाही दिसणार आहे. आणि माहीत नाही मी लॉंग व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये का नाही घेतला, मी शॉर्ट व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सर्व शूट केलं आहे ऑलमोस्ट. पण डोंगरामध्ये पूर्ण असं सगळीकडे हिरवळ आहे. आम्ही उंच भागावरती आहोत आणि तिथनं हा सनराईज दिसतोय. खूपच भारी एक्सपिरियन्स होता, मजा आली. आणि त्यापेक्षा म्हणजे तो एक्सपिरियन्स ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप भारी होता. म्हणजे सकाळी मी छान उठून फ्रेश होऊन चिल्ले-पिल्ले आमचे घेऊन त्या गाडीमध्ये बसून आलो होतो. आणि इथे हे जे जीप असतात ना तिथे नॉर्मल जीप नाही पोहोचू शकत, कारण की ऑब्व्हियसली पूर्ण डोंगराचा भाग आहे. तर त्यांच्या पर्टिक्युलर महिंद्राच्या जीप असतात आणि त्याच्यातनंच बसून ते फिरतात. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे जिकडे बघाल तिकडे तुम्हाला अशाच जीप भेटतील. आणि हे ते लोकेशन होतं अतिसुंदर, म्हणजे काय सांगू, म्हणजे ना शब्दात नाही वर्णन करू शकत. तुम्ही बघताय, तुमच्या माहीत नाही लक्षात येते नाही येते, पण हे जर तुम्ही रिअलमध्ये पाहिलं असतं ना तुम्हाला असं वाटलं असतं की यार म्हणजे हे काय आहे. म्हणजे लिटरली स्वर्गासारखी फिलिंग येत होती. असं वाटत होतं काश्मीर वगैरे याच्यापेक्षा सुंदर नसू शकणार, इतकं भारी म्हणजे हे लोकेशन होतं. इथं छान आम्ही व्हिडिओ पण काढला. आणि हे त्यांना ड्रायव्हर भैयाने आमचा हा व्हिडिओ काढला, त्याच्यामुळे तो अजूनही छान आला आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त डोंगर आहे, हा ब्रिज आहे, पाणी आहे, म्हणजे इथे कुठल्याच गोष्टीची काही कमी नव्हती. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मला इथे सांगायची आहे ती म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. तुम्ही मूवी पाहिला
तर त्या मूवीमध्ये एक सीन आहे जिथे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण पळून येतात आणि शाहरुख खानची जीप असते जी पाण्यामध्ये खाली डुबते. तर ते सांगत होते की हा इको पॉईंट आहे. त्या मूवीचा सीन जो आहे तो इथे शूट झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी याला चेन्नई एक्सप्रेस पॉईंट असं नाव दिलं होतं. सो आम्ही इथं पण आलेलो आणि हे सर्व आम्ही बघत होतो. अशी उतारती होती त्याच्यामुळे लाडूला घेऊन मीच खाली आलेली आणि पिल्लू आहूंकडे होता. तर मग काय मस्त हे सर्व फोटो वगैरे काढत होते आणि खाली ना डब्बे टाईप होते त्याच्यावरती उभा राहून मग फोटो वगैरे काढायचे होते. तर आम्ही इथे बऱ्याच फोटो काढले आणि तिथे ना सर्वांचं असं चालू होतं की इथे माझा एक फोटो काढ, तिथे एक माझा फोटो काढ वगैरे. आणि मी असं सांगत होते की प्लीज थोडा वेळ 10 मिनिट थांबा आणि हे फक्त बघून घ्या, हे परत नाही बघायला भेटणार आहे. कारण की व्हिडिओमध्ये याचं म्हणजे जे आहे ना सुंदरता आपण नाही कॅप्चर करू शकत. हे जे रिअल डोळ्याने बघितल्यानंतर जे फील होत होतं ना ते म्हणजे अप्रतिम होतं. आणि मी ते सांगत होते की प्लीज फक्त 10 मिनिट हे बघून घ्या, हे तुम्हाला परत कुठेच आणि कधीच पाहायला नाही भेटणार आहे. सो म्हणजे छानच होतं. म्हणजे नेचरमध्ये ती एक वेगळीच एनर्जी असते, एक वेगळंच सुंदरता असते निसर्गाची जी इथे मी अनुभवले. आणि एक्सपिरियन्स मात्र खरंच खूप ऑसम होता, मला खरंच खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर जसं की मी बोललो होते की या पॅकेजमध्ये आणखी एक पॉईंट होता तो म्हणजे ब्रिटिशकालीन ब्रिज. तर हा जो ब्रिज आहे ना तो ब्रिटिशकालीन म्हणजे इंग्रजांनी बांधलेला आहे. अक्षरशः खाली अशी दरी आहे मोठी आणि तो तेव्हाचा ब्रिज आहे तो इतका मजबूत आहे. म्हणजे रोज इथे डेली अशी इतके लोक येतात, फिरतात, इकडनं तिकडनं जातात, व्हिडिओ फोटोज वगैरे काढतात. पण हा ब्रिज अजून तितकाच मजबूत आहे आणि सेफ्टीसाठी पण त्यांनी बरंच म्हणजे हे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचंही काही टेन्शन नव्हतं. वरतून खाली बघताना थोडीशी भीती वाटत होती कारण की अक्षरशः खाली दरी होती आणि त्यापेक्षा म्हणजे खळगे होते त्याच्यामध्ये असे, त्याच्यामुळं भीती वाटत होते. ते बघून आम्ही मग पुढे आलो आणि येत्या वाटेमध्ये मला हे काहीतरी पाहायला भेटलं. सो मी त्या भैयाला विचारलं की भैया काय आहे. तर त्याने सांगितलं की जे आपण मॅट्रेस वगैरे आपल्या बेडवरती असतात ना त्याच्यासाठी जे रबर असतं ते ह्या रबरापासून बनतं. ते रबराचं झाड होतं आणि अशा प्रकारे रबर कलेक्ट करतात ते लोक. ते बघितल्यानंतर मग आम्ही पुढे आलो कारण की आज आम्हाला करायची होती झिप लाईन. तर तिथे हा एक छान पॉईंट होता आणि हा पण खूपच सुंदर लोकेशनवरती होता यार, खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही आधी इथं आल्यानंतर असं ठरवलं की नको मी तर नाही करणार ना. माझ्या बॅक ऑफ माइंडमध्ये चालत होतं की कधी आपण न्यूज ऐकतो ना की पॅराग्लायडिंग करते वेळेस हे झालं ते झालं वगैरे, हादसा झाला, ॲक्सिडेंट झालं. सो माझ्या माइंडमध्ये तेच होतं. त्याच्यामुळे मला खूप भीती वाटत होती. पण आहो खूप एक्सायटेड होते. ते बोलले की चल ना करूयात वगैरे. आणि मी पण परत विचार असा केला की ठीक आहे जाऊ दे, बाकी विचार नको करायला. आता या क्षणाला हा मोमेंट आपण जगूयात. आणि मग मी रेडी झाले आणि म्हणजे मेन म्हणजे पिल्लू रेडी झाला कारण की मला आधी वाटलं की तो घाबरेल वगैरे, पण तो बोला की ओके मम्मा तू जा. मग मी छान अशी रेडी झाले आणि त्याहून त्यांना सांगितलं होतं की आम्हाला 2 कलरचे हेल्मेट द्या, एक पिंक आणि एक ब्ल्यू. आता मला हे पिंक हेल्मेट भेटलं आणि त्यांना ब्ल्यू हेल्मेट भेटलं. त्याच्यानंतर हे त्यांचेच गाईड असतात जे तुम्हाला व्यवस्थित ते पॅक करतात, म्हणजे सेफ्टीची काळजी घेतात ते लोक. आणि हां त्यांचं पॅकेज होतं 500चं. म्हणजे जर तुम्हाला फक्त झिप लाईन करायची आहे तर 400 रुपये आणि 100 रुपये काहीतरी फोटोचे होते. 100 रुपयामध्ये कितीतरी 4-5 फोटोज वगैरे आणि व्हिडिओ करायचा असेल तर 300 रुपये असं काय तर त्यांचं पॅकेज होतं. एक्झॅक्टली नाही आठवते. पण हां जर तुम्हाला फोटो काढायचे असतील कारण की त्यांच्याकडे DSLR होता तर त्याचे वेगळे होते आणि जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर त्याचे पण आम्ही सर्वच घेतलं होतं कारण की ऑब्व्हियसली हा म्हणजे मज्जा करत होती गोष्ट वेगळी, पण या आठवणी या मेमोरीज पण कलेक्ट करून ठेवायला पाहिजेत. म्हणून आम्ही विचार केला की आपण फोटोज आणि व्हिडिओज दोन्ही पण घेऊयात. आणि फायनली आम्ही रेडी झालो आणि आता हे आम्हाला तिकडे पाठवत आहेत. आणि 2 मिनटासाठी खरंच मी घाबरली होती. म्हणजे मला हात सोडायची इच्छा होत नव्हती. इतक्या उंचावरती असं काहीतरी करणं म्हणजे मला एकतर हाईटची खूप जास्त भीती वाटते. पण मी असा आहूंचा हात नसा गच्चा पकडला होता आणि मग मला थोडासा धीर भेटला आणि मग काय निघालो. एक 2 ते 3 सेकंदापर्यंत असं मी एकदम ब्लँक होते. पण त्याच्यानंतर मला असं झालं ना की वाव जिले आपली जिंदगी. आणि मग मी असा फुल म्हणजे मनातनं एन्जॉय केला. आणि त्या हाईटवरती भीती तर वाटतच होती पण म्हणजे तो एक्सपिरियन्स होता ना यार, काय मी शब्दात काय वर्णन करणार आहे. ऑसम होता. आता काय सांगू मी तुम्हाला. आणि या पॉईंटवरनं तिकडे जायचं. तिथे 2-3 गाईड असतात ते तुम्हाला पकडतात आणि मग परत तिकडनं ते तुम्हाला सोडून देतात. असं ही पूर्ण झिप लाईनची प्रोसेस असते. 2 ते 4 मिनटाचंच असतं पण मजा येते तेवढ्या वेळेमध्ये. आणि जो कॅमेरा असतो ना तो तुमच्या असं हाताला बांधतात जसं आपण वॉच घालताना तशी, आणि त्याच्यातनं पूर्ण तुमचा व्हिडिओ शूट होत असतो. आणि फोटोज मात्र ते त्या लोकेशनवरनं काढत असतात कारण की त्यांच्याकडे तसा DSLR कॅमेरा असतो. आणि मला 2 मिनटासाठी पिल्लूची आठवण येत होती. मला असं वाटलं की तो रडायला वगैरे नको लागणार कारण तो खूप घाबरतो अशा वेळेला. पण तो मस्त तिथे बसला होता. आणि मग आम्ही आल्यानंतर मग प्रज्ञा पण रेडी नव्हती पण आम्हाला बघितल्यानंतर ती बोलली दीदी कसं वाटलं. मी बोललो ऑसम.
ती बोलली मी पण करते आणि मग तीही लगेच रेडी झाली. नाहीतर आधी फक्त भाऊजी रेडी झाले होते आणि प्रज्ञा नकोच बोलत होती. त्याच्यानंतर मग ते दोघेही रेडी झाले आणि मग परत आम्ही त्यांची पण एक झिपलाईनची ट्रिप करून घेतली. लाडूला ना त्याच्या मम्माची इतकी सवय झाली आहे ना की तो 1 सेकंद पण त्याला नाही सोडू शकत. आणि ते गेल्यानंतर मात्र तो रडायला लागला होता. त्याला मी पकडून थांबले होते. आणि इथे जे तुम्ही प्रज्ञाच्या हातामध्ये बघता ना तो कॅमेरा असतो आणि ते भैया तिला सांगतात की हात तुम्ही स्ट्रेट ठेवा म्हणजे तुमचा छान व्हिडिओ येईल. सो अशा प्रकारे ती म्हणजे आपण हात ठेवला ना समोर की तो छान आपला व्हिडिओ निघतो. आणि या कॅमेरामध्ये खूप छान व्हिडिओ निघतो म्हणजे पूर्ण एरिया कॅप्चर होतो ना, पूर्ण हाईट आणि एरिया कॅप्चर होतो. त्याच्यामुळे भारी वाटतं. आणि हे ते भैया आहेत जे तुम्हाला तुमचे फोटोज वगैरे काढून देतात आणि ते म्हणजे तुमचा नंबर वगैरे घेतात, पेमेंट करायची आणि अर्ध्या तासामध्ये ते तुम्हाला व्हॉट्सअप करतात. म्हणजे तुम्हाला तिथे काही थांबायची पण गरज नाही. ते करून आम्ही मग पुढे निघालो आणि डायरेक्ट आलो हॉटेलवरती. येईपर्यंत आम्हाला 10-11 तरी वाजले होते. सो मला थोडीशी ॲसिडिटी झाल्यासारखी वाटत होती कारण ऑब्व्हियसली सकाळी लवकर उठलो होतो वगैरे. तर मग मी छान इथं लाईम सोडा काहीतरी मागवला होता. गॅलरीत बसून छान एन्जॉय केला. आणि आता आम्हाला निघायचं होतं पुढच्या प्रवासाला मुन्नारमध्येच पण पुढच्या पॉईंटला. तर याच्यामध्ये ना एक टी गार्डन पण होतं, टी फॅक्टरी. तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चहा वगैरे म्हणजे चहाचे मळे तर तुम्हाला पाहायला भेटतील. पण तिथे चहा किंवा खूप सारे गोष्टी होत्या जे तुम्ही तिथं शॉपिंग वगैरे करू शकतो. सो त्याच्यासाठी आम्ही निघालो दुपारी. आणि केरला म्हणलं की कुठेतरी आपण हा व्हिडिओ बघितलाच असाल की जिकडे तिकडे पूर्ण तुम्हाला चहाचे मळे दिसत आहेत. मूवीजमध्ये किंवा फोटोज मध्ये वगैरे मी बघितलं होतं आणि आज मी प्रत्यक्षात बघत होते आणि खूप भारी वाटत होतं. रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला बाकी काहीच भेटणार नाही, फक्त हिरवेगार चहाचे मळे एकाच लेवलमध्ये एकाच साईज. सर्वांची हाईट तर एकच म्हणजे एकसारखीच होती. सो ते बघत बघत निघालो. आणि केरळमध्ये ना तुम्हाला म्हणजे पावली चर्च पाहायला भेटतील आणि खूप सुंदर सुंदर असे नाही की जस्ट चर्च आहेत, छोटे छोटे मोठे मोठे कसे पण जागोजागी तुम्हाला चर्च पाहायला भेटतील आणि मस्त असं उंच हाईटवरती ते तुम्हाला दिसतील. आणि आजूबाजूला छान गार्डन आहे, पाठीमाग असं डोंगर वगैरे आहे. सो तेही पाहायला मजा येत होती आणि हे बघायला तर मजा येत होती. फायनली आम्ही इथं टी फॅक्टरीवरती पोहोचलो. तर तिथे हा चहा भाऊजींनी घेतला होता. 30 रुपयाला हा चहा होता कारण की भाऊजी पण खूप मोठे टी लवर आहेत. आणि मला तर म्हणजे चहा भयंकर आवडतो. पण केरळमधला मी एका ठिकाणी चहा ट्राय केला आणि मग मी अख्खी केरळची ट्रिप केली पण मी चहा कुठेच नाही पिला. पण इथे भाऊजींनी घेतली होते. 1 कप 30 रुपयाचा होता. पण मला नाही आवडला जेन्युइनली कारण की त्याच्यामध्ये खूप सारे मसाले होते. पण बाकी सर्वांना आवडलं, सर्वजण एन्जॉय करत होते म्हणून मीही एन्जॉय केला. चहापेक्षा मला बाकीचं म्हणजे जे बॅकग्राऊंड होतं ना ते मी जास्त एन्जॉय करत होते. तो जो लोकेशन होता ना म्हणजे कमाल होता, कमाल. म्हणजे पाठीमागं डोंगर, चहाचे मळे आणि तुमच्या हातामध्ये मस्त चहाचा एक ग्लास आहे. भलेही चहा छान आहे मग खरं वाईट आहे मॅटर नव्हतं करत, पण त्या माहोल बघून इच्छा होत होती पिण्याची. आणि पिण्याचा आज मूड थोडासा खराब होता. आणि प्रॉब्लेम काय झाला होता ना, आम्ही 2 दिवस जेव्हा आम्ही केरळामध्ये घालवले ना तर आम्ही इकडनं जाताना थंडीचे कपडे घेऊन गेले होते. पण तिथे ॲक्च्युअल थंडी नव्हती, नॉर्मल गरमीच होती. सो आम्ही 2 दिवसामध्ये इतकं कळलं की बाबा इथे थंडी नाही आहे. मग आम्ही गरमीचे कपडे नाही आणि त्या दिवशी नेमकं आम्ही म्हणजे जॅकेट वगैरे काही सोबत नव्हते घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला भयंकर थंडी वाजायला लागली होती. पण आणि वातावरण पण तसं होतं आणि एकतर डोंगरामध्ये वगैरे असल्यामुळे थंड हवा येत होती. त्याच्यामुळे कुठंतरी असं वाटत होतं की नको आता चला गाडीत जाऊन बसूयात. पण साईडलाच त्यांचं एक शॉप पण होतं, तिथं शॉपिंग करायची होती. सो तिथं आम्ही ग्रीन टी वगैरे घेतली. ग्रीन टी घेतला, परत मला वाटतं एक लिची ज्यूस काय तर मी तिथनं घेतलं. आणि साईडलाच एक त्यांचा छोटासा पॉईंट होता जिथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. तिथे आम्ही खूप सारे फोटोज काढल्या पण थंडीमुळे पिल्लांना त्रास होत होता. सो आम्ही म्हणलं की चला आता बस झालं आणि मग आम्ही गाडीत बसून पुढे निघालो. पुढे पण असे 1-2 छान छान पॉईंट होते. आणि हा जो व्हिडिओ मी घेतला ना तर हा 20-25 मिनिटाचा होते. सो मी विचार केला की याचे 2 पार्ट करूयात आणि आता मी इथेच थांबत आहे. हे जे तुम्ही रोड बघता ना तर ते जे ड्रायव्हर होते ते सांगत होते की कधी कधी त्यांना इथं ना छान हत्तीचा कळप वगैरे दिसतो, म्हणजे छान हत्तीची पूर्ण फॅमिली किंवा एक ग्रुप तिथं खाण्यासाठी वगैरे येतो. पण खूप रेअरली असं होतं, पण कधी कधी दिसतो. तर आम्ही खूप असं विश करत होतो की यार एकदा तरी आम्हाला कुठेतरी पाहायला भेटू दे, पण आम्हाला नाही भेटला अख्ख्या ट्रिपमध्ये. तर आता आम्ही नेक्स्ट पॉईंटवरती येऊन पोहोचलो आहोत. आता मी ते थांबणार आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये बघू आम्ही कुठे गेलो, काय काय मजा केली वगैरे. सो नेक्स्ट व्लॉग पाहायला विसरू नका. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.